आपल्या सर्व गावातल्या नागरिकांना कळवण्यात येते की आपले डीसीसी बँक काठीला जाणार आहे, तरी आपण उद्या समजा नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावं, आपली बँक आपल्या आपल्या गावातच राहावी, त्यासाठी आपण समजाने एकत्र यावं. 1976 पासून सावरगाव मध्ये असलेली डीसीसी बँकेची जी शाखा आहे ती काठीच्या शाखेमध्ये मर्ज करण्यात येत आहे. खर तर कुठल्या निकषावरती ही शाखा काठीला जाते आहे याचा जाब विचारण्यासाठी उद्या सर्व सावरगावकरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक अर्थात एसटी स्टँड चौकामध्ये यायचं आहे. खरं तर उद्याची ही जी गावकऱ्यांची एकजूट दाखवायची आहे ती अतिशय महत्वाची आहे. बँक प्रशासनाला देखील सावरगावची ताकद कळली पाहिजे, कारण कुठल्या निकषावरती यांनी बँक काठीला घेऊन गेलेले आहेत हे याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. आणि या बँकेला पुन्हा या ठिकाणी नव्याने सुरुवात करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित येऊया. सर्वच पक्षाच्या सर्व घटकांना या ठिकाणी मी विनंती करतोय की उद्या ठीक 7 वाजता सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक अर्थात एसटी स्टँड चौकामध्ये आपण सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या गावची एकी दाखवायची आहे. आणि डीसीसी बँकेचं जे काय प्रशासन आहे या प्रशासनाला या ठिकाणी झुकवायचं आहे. कारण या ठिकाणी एका व्यक्तीला डीसीसी बँकेच्या संबंधित असलेल्या आम्ही फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की काठीमध्ये बँक जाण्याचं, काठी शाखेमध्ये मर्ज करण्याचं एक कारण आहे की तिथल्या सहकारी सोसायट्या अर्थात 3 सोसायट्या त्या बँके शाखेच्या अखत्याऱ्यामध्ये येतात आणि सावरगाव शाखेच्या अखत्याऱ्यामध्ये सावरगाव सोसायटी येते. तर एकंदरीत या बँक प्रशासनानं सोसायटीचा विचार केलाय, परंतु पुन्हा या बँक प्रशासनाला आपण या ठिकाणी उद्या या बैठकीच्या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्ही सोसायटीचा विचार न करता खातेदार किती आहेत, जास्तीचे खातेदार ज्या शाखेकडे आहेत, काठीचे असतील तर काठीकडे तुम्ही मर्ज करा आणि जर सावरगावचे जर खातेदार जास्त असतील तर सावरगाव मध्ये तुम्ही या ठिकाणी बँक ठेवा. हे समजून सांगण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित यावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या ठीक 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वांनी या ठिकाणी आवर्जून यायचं आहे, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये वयस्कर लोक आहेत ज्यांना शासनाच्या अनुदानित या ठिकाणी पगार येतात 1,500 रुपये. या ठिकाणी त्या पगारी सावरगाव मध्ये भेटला पाहिजे. खर तर काठीमध्ये या ठिकाणी आर्थिक सगळ्या बाबी त्या ठिकाणी खर्च होणार आहे. वयस्कर लोकांना जायला अडचण आहे, एसटी आहे, अनेक बाबी आहेत, त्यावरती आपण उद्या चर्चा करू आणि अशाच या गावगाड्याच्या माध्यमातून बँक प्रशासनाला आपण या सावरगावची एकी दाखवूया. सगळ्यांनी सहभागी व्हावं. धन्यवाद.